सामान्य नागरिक हा दिवाळीची खरेदी करण्याकरता फुटपाथवर जात असतो, परंतु ऐन दिवाळीच्या वेळेस नागपूर महानगरपालिकातर्फे बर्डी येथील फुटपाथ दुकानदारांवर कारवाई सुरू आहे। या विरोधात आज बर्डी फुटपाथ दुकानदार संघातर्फे रस्त्यावर बसून आंदोलन करण्यात आले। बर्डी येथे एकूण 344 दुकानदार आहेत, परंतु त्यापैकी 84 दुकानदारांना दुकाने लावण्याकरता परमनंट लायसन्स देण्यात आले व इतर दुकानदारांना टेम्पररी लायसन्स देण्यात आले आहे। या सर्व फुटपाथ दुकानदारांना परमनंट लायसन्स देण्यात यावी व दुकाने लावू देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्या दुकानदारांनी केली आहे। नाम अविनाश प्रकाश तिरपुड़े, मैं सीताबर्डी हॉकर्स वेलफेयर एसोसिएशन का कोषाध्यक्ष हूँ और यहाँ गए 30 साल से धंधा कर रहा हूँ। तिरपुड़े जी, आज ये सब लोग आप लोग हॉकर्स लोग यहाँ पे बैठे हैं, क्या कारण है इसका कारण ये है सर कि गए 2 दिन से अभी धंधा है, दिवाली का धंधा है, लोगों ने कर्जा लेके अपना माल भरा हुआ है और ये 2 दिन से आके हमको परेशान कर रहे हैं और जिनके पास ये लाइसेंस है उसी को मान्यता दी जा रही है और जिनका ये रजिस्ट्रेशन हुआ है इनको मान्यता नहीं दी जा रही है। जब ये रजिस्ट्रेशन हुआ है तो हमारा महानगर पालिका से एक ही विनती है कि ये सबको लाइसेंस परमानेंट वाटअप करो। पिछले वक्त हम कमिश्नर साहब से यहाँ गए मीटिंग में, तो मीटिंग में बोले 15 दिन में आपको लाइसेंस मिल जाएंगे। प्रक्रिया चालू हो गया, आज 3 महीना हो गया, वो 3 महीना बीता है। अभी हमारा यही कहना है कि ये लाइसेंस दो हमको और फिर बाद में आप चेक करने आ जाओ, उसके बाद में चेक करो। परमानेंट लाइसेंस वाले ओनली 84 है और ये जो है ये सबके पास है जो टेम्पररी लाइसेंस है, जिनका रजिस्ट्रेशन हुआ है। और रजिस्ट्रेशन भी ऐसा नहीं हुआ कि जो जगह पे बैठा था उनकी महानगर पालिका की टीम आई और उन्होंने फोटो लेके हमारा रजिस्ट्रेशन कर चुकी है। उसके बावजूद भी हमको बोलती कि आप यहाँ पे धंधा नहीं कर सकते। क्यों नहीं कर सकते? और जबकि 52 जोन के अंदर में सीताबर्डी हॉकर्स जो सीताबर्डी मेन रोड है ये भी 52 जोन के अंदर में इंक्लूड है। उसके बावजूद यह कार्रवाई करी जाती है और हमारे को रोजी रोटी से बेदखल किया जाता है। क्या हम क्या इस देश के नागरिक नहीं है क्या? हमारे को काम धंधा करने का कोई अधिकार नहीं है? और आए दिन ये बिल्डर के जो बाउंसर से यहाँ आके हमको धमकाते हैं, गालियाँ देते हैं और इनके कहने पे काम कार्रवाई की जाती है। और जब देखो जब हॉकर्स गरीब हॉकर्स के ऊपर में अत्याचार क्यों होता है? ये बड़े बड़े दुकानदार मॉल जो जगह खा के बैठ गए इनके ऊपर नहीं कोई कार्रवाई होती, सिर्फ गरीब दुकानदारों पर ही अत्याचार क्यों होता है? और इसी के लिए आज हम यहाँ रोड पर बैठ के आंदोलन कर रहे हैं ताकि हमको सरकार न्याय दे। देशभरात दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना अल्पमजुरीत घर चालवणाऱ्या या असंघटित मजुरांची मात्र गगनभेदी महागाईने कंबरडे मोडले आहे। अशा परिस्थितीत इमारत व इतर बांधकाम असंघटित नोंदणीकृत मजुरांना 10,000 रुपये सन्मान निधी राशी देण्यात यावी। तसेच 1 नोव्हेंबर पासून मध्यान्ह भोजन योजना बंद करण्यात आल्यामुळे नोंदणीकृत सदस्यांना 5,000 रुपये प्रतिमाह देण्यात यावी। या प्रमुख मागण्यांकरिता बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनच्या तर्फे जे नोंदणीकृत मजूर आहेत त्यांना शासनाने जे 2 वर्षापासून जेवण बंद केलं होतं ते 1 नोव्हेंबर पासून जेवण बंद झालेलं आहे। त्यासाठी आम्हाला त्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये आले पाहिजेत आणि दर दिवाळीला आम्हाला ते 5,000 रुपये देत होते। यावर्षी आम्हाला दिवाळीला काहीच पैसे दिले नाही, तर म्हणून आम्ही त्यांना 10,000 रुपये मिळाले पाहिजे। यासाठी कलेक्टर ऑफिस समोर आज आम्ही बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनतर्फे धरणा देत आहोत। आमची मागणी पूर्ण न झाल्याच्या नंतर आम्ही बॉम्बेला मंडळाच्या
कार्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहोत. 7 नोव्हेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन. 7 नोव्हेंबर 1900 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातारा जिल्ह्यातील प्रतापसिंग महाराज या शाळेत पहिलीच्या वर्गात शाळा प्रवेश केला होता. याला आता ऐतिहासिक रूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका पुलाची शिरोली राष्ट्रसेवा प्रशाला वतीने विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक SS पाटील, योगेश कांबळे, संग्राम भोईकर, गणेश वाघवे व कुंभारे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. हा हक्क तुम्हा विद्यार्थ्यांना कोणी दिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन कोणता? डॉक्टर विश्वनाथ डॉक्टर आंबेडकर यांच्याशी भावनिक माहिती सांगणार आहे अशी माझी म्हणणं. विश्वनाथ डॉक्टर आंबेडकर हे लहान असताना त्यांना शाळेत प्रवेश मिळाला नव्हता. विश्वनाथ डॉक्टर आंबेडकर वर्गाच्या बाहेर ते शिकत होते. त्यांना जे शिक्षक शिकवत होते ते सगळे त्यांना समजत होतं. जे प्रश्न शिक्षक विचारत होते त्या वर्गात कोणत्याही कोणत्याला येत नव्हते. खरं बाहेरच्या त्यांना एक समजत होते. राष्ट्रसेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली पुलाचीमध्ये आज दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी आम्ही विद्यार्थी दिन म्हणून साजरा करत आहोत. हा विद्यार्थी दिन साजरा करण्यापाठीमागचं कारण म्हणजे आपले भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाची ओढ आणि त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता बघून साताऱ्याच्या छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल या ठिकाणी त्यांना 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेमध्ये प्रवेश दिला गेला आणि त्यांनी शिका आणि संघटित व्हा असा जो शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारा संदेश दिला. या संदेशाचं महत्त्व त्याचबरोबर त्यांचा शाळा प्रवेश दिन हा महत्त्वाचा मानून सर्वत्र 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. आमच्या प्रशालेमध्ये सुद्धा हा विद्यार्थी दिन आम्ही मोठ्या उत्साहानं साजरा करत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना या विद्यार्थी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली पुलाची या आपल्या प्रशालेमध्ये विद्यार्थी दिवस साजरा करत असताना खूपच आनंद येतो आणि खरं म्हणजे हा दिवस साजरा करण्याचं एक भाग्य आम्हाला लाभलं. 7 नोव्हेंबर 1900 हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठीच. कारण का की ज्या माणसानं शिक्षणाचं महत्त्व संपूर्ण भारतीय लोकांनाच नव्हे तर संपूर्ण विश्वातील लोकांना दिलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रवेश घ्यावा लागला होता. तो त्यांनी मिळवला प्रवेश. कारण त्याला माहिती होतं की शिक्षण हा जो हक्क आहे तो सर्व मानवाचा तो हक्क आहे आणि तो मूलभूत हक्क आहे त्यांना माहिती होतं. आणि त्या हक्काच्या आधारे त्यांनी 7 नोव्हेंबर या दिवशी त्यांना त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना प्रवेश दिला. आणि म्हणून हा दिवस विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतोय. डॉक्टर बाबासाहेबांच्यामुळंच ज्याला आपण म्हणतो शिक्षणाचा जो हक्क आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो राईट टू एज्युकेशन, हा जो प्राथमिक शिक्षणाचा जो हक्क आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या या आशीर्वादामुळेच आपल्याला मिळाला आहे. आणि त्यामुळंच अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राथमिक शिक्षण मिळालं आहे आणि ते पण मोफत मिळालं. त्याचबरोबर ते सक्तीचं सुद्धा नंतर करण्यात आलं, त्याचं सुद्धा श्रेय बाबासाहेबांना जातं. अशा या महामानवाच्या आशीर्वादातून या आपल्या सर्वांना खरं म्हणजे शिक्षण घेता आलं आणि त्यामुळंच आपल्या भारताला प्रगतीकडे वाटचाल करायची संधी मिळाली आहे. कारण का लोक शिकलेत, शाणे झालेत आणि त्यांनी काय केलं आहे विकासाची कास धरलेली आहे आणि याचं सर्व श्रेय जे आहे ह्या महामानवाला जातं. म्हणून हा आजचा दिवस जो आहे 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत आणि हा दिवस साजरा करत असताना खूप आनंद होतो. फक्त
आता सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. महाकठीण वरदान दानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात 25 श्रद्धासंपन्न उपासकांनी मान्यवर भिक्खूंना कठीण चिवरदान केले. या महाकठीण चिवरदानाच्या कार्यक्रमासाठी उपासिकांनी स्वयंस्फूर्तीने कळत नकळतपणे आर्थिक दान, सामान, राशन व भिक्खू संघासाठी आवश्यक लागणाऱ्या वस्तू दिल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांनाही स्फूर्ती आली आणि सगळ्यांनीच खूप आभार मानले. मैत्र्य बुद्ध विहार आयोजित ह्या आमचे सन्माननीय लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर आणि आमची संपूर्ण बहुजन विकास आघाडीची टीम ह्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्ष या मैत्र्य बुद्ध विहारामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते. त्यातला एक कठीण चिवरदान हा कार्यक्रम दरवर्षी इथे केला जातो. देशभरातून किंबहुना देशभरातल्या बाहेरून भंतेजी इथे येतात. बर्मापासून ते चायना, वेगवेगळ्या भंतेजींनी इथे येऊन आपल्याला ज्ञान दिलेलं आहे आणि आपल्या विभागातल्या, आपल्या तालुक्यातल्या, आपल्या जिल्ह्यातल्या किंबहुना महाराष्ट्रभरातून इकडे लोक येतात, दर्शन घेतात आणि ह्या चांगल्या वास्तूचा लाभ आपल्या विभागालाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना होतो. आणि कठीण चिवरदानासारखं एक चांगलं कार्य जे इथे केलं जाते त्यासाठी मी या विहाराचे जे आमचे मारुतीराव मवाडे आहेत, त्यांचे मंडळी, सर्व त्यांची मित्रमंडळी आणि या व्यवस्थापनातली जी मंडळी आहेत त्यांचे आभार मानतो. सालाबादप्रमाणे यावर्षीही त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि या कठीण चिवरदानाचा आम्हालासुद्धा लाभ घ्यायला दिला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अनेक उपक्रम इथे केले जातात. त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन असेल, मुलांना 10वी-12वी नंतर काय ह्याचं मार्गदर्शन असेल. अनेक IAS IPS अधिकारी इथे येऊन मार्गदर्शन करतात. त्याबद्दल मी या विहाराच्या व्यवस्थापक आमचे अजीवजी पाटील यांचे आभार मानतो आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल आपल्या मैत्र्य बुद्ध विहार टीमचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी अजीव पाटील. लॉर्ड बुद्धा हे जे चॅनल आहे हे सिग्नेटवर आलेलं आहे. सर्वांना मी विनंती करतो का त्याचा सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे आणि आजच्या या दिवशी आपण इथे आलात आणि आपल्या या विहाराचं जे काही चित्रीकरण केलं आणि जनतेपर्यंत पोचवण्याचा आपण प्रयत्न करत आहेत की आपले बरेच बंधू भगिनी आहेत की त्यांना याची माहिती नाही की हा विहार करत असताना एक आम्ही मुंबईतली सगळे विहार मवाडे साहेब वगैरे बघून आलो का त्यात काय काय आपल्याला करता येईल, कसं अद्ययावत करता येईल आणि जे जे अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला त्यात ही सगळी जी टीम आहे त्यांची का जी काम करते आणि खरोखर की त्यांचं कौतुक करावं एवढं कमी आहे. त्याबद्दल मी एक तर सगळ्यांचे आभार मानतो अध्यक्ष म्हणून की त्यांनी हे इतकी वर्ष ना तर टिकणं महत्त्वाचं आहे. करणारे बरेच जण करतात पण टिकवणं महत्त्वाचं असतं आणि आपलं हे विहार 365 दिवस 24 तास कार्यरत असते. त्याबद्दल या सगळ्या टीमचे आभार, परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो मी. अकोला तालुक्यातील अंबिकापूर येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथपठण समारोप कार्यक्रम अंबिकापूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला भंते शाक्यपुत्र अकोला, भंते आर्यज्योती, भंते नागसेन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर गाडगे महाराज, छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई यांच्या विचारांना माझं त्रिवार अभिवादन. तर आज आमच्या गावामध्ये आषाढी पौर्णिमेपासून ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम चालू होता. आज समारोपी कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये आर्यज्योती भिंतीजीनं आम्हाला मंगलमैत्री दिली. हा कार्यक्रम हा जो बुद्ध आणि त्याचा धम्म आम्ही 3 महिन्यापासून श्रवण करत आहोत. आता वेळ आली ती आचरण करण्याची. तर बुद्ध म्हणतात धम्म सांगण्यामध्ये नाही, ऐकण्यामध्ये नाही, तो आचरणामध्ये आहे. तर आता आम्ही श्रवण केला. आता तुम्ही आजपासून आम्ही आचरणात आलो. माझं नाव सुवर्णा भगवान चक्रनार आहे. धम्मपद बुद्धविहार अंबिकापूर यांच्या वतीने आज कार्यक्रम संपन्न झाला. सुवर्णा भगवान चक्रनार यांनीच ग्रंथपठण केलं, विश्लेषण सुद्धा त्यांनीच केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भद्रावती येथे राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवसच्या निमित्त टाटा ट्रस्ट कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर, ग्रामीण रुग्णालय भद्रावती व व्हर्च्युअल्स मल्टीपर्पज सोसायटी भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्तनाचा कर्करोग, मुख कर्करोग आणि शरीराच्या इतर भागातील तपासणी, महिलांची गुप्तरोग तपासणी, ओटीपोटाचे दुखणे, पुरुषांच्या सर्व प्रकारचे कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूर आणि ग्रामीण रुग्णालय भद्रावती आणि व्हर्च्युअल्स मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 नोव्हेंबर 2023 आज राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस आहे. त्यानिमित्त आपण या ऑर्गनायझेशनमध्ये कर्करोग जनजागृती शिबिर आणि निदान कॅम्प आयोजित केला आहे. तर यामध्ये आज आपण शुगर, BP यासोबतच आपण 3 कॅन्सर आहेत त्याच्यामध्ये मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग यांची तपासणी टाटा कॅन्सर केअर फाउंडेशनच्या टीमद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आपण करणार आहोत. तर यामध्ये भद्रावतीवासियांना माझं नम्र विनंती आहे की सर्वांनी या रोगनिदान शिबिराचा फायदा करून घ्यावा आणि सर्वांनी आपली तपासणी करून घेण्यात यावी. हे आपल्याकडे आज कर्करोग निदान शिबिर सुरू आहे. ह्या NGO तर्फे आम्हाला इथे बोलवण्यात आलेलं आहे, गुप्तरोग विभाग चंद्रपूर सिव्हिल हॉस्पिटल चंद्रपूरतर्फे. तर इथे आपल्याकडे जे कर्करोग निदान शिबिर सुरू आहे त्याच्यामध्ये गुप्तरोगाचं पण आपण निदान करतो आहे. डॉक्टर्स आहेत, डॉक्टर्सच्या हिशोबाने आपण इथे निदान करतो आहे. त्याच्यासोबत इथे आपण सिंड्रोमिक मॅनेजमेंट ट्रीटमेंट कव्हर करतो आहे. त्यांना उपचार देणार आहोत महिलांना. सोबतच इथे औषध वितरणसुद्धा होणार आहे. तेव्हा सगळ्यांनी भरपूर याचा फायदा घ्यावा. ज्या महिलांना, पुरुषांना लघवीच्या ठिकाणचे आजार असतील, गुप्तरोग असतील, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी समजा असं वाटत असेल, लक्षण वाटत असेल तर त्यांनी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सोबतच इथे समुपदेशनाची सुद्धा व्यवस्था अवेलेबल आहे. समुपदेशनसुद्धा करण्यात येते. त्याच्यासोबतच जर आजच्या दिवशी इथे समजा तुम्ही नाही येऊ शकले तर सिव्हिल हॉस्पिटल चंद्रपूर येथे DSRC क्लिनिकला ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलर बेसिसवर रोज अवेलेबल असतात. OPD टायमिंगच्या हिशोबाने तुम्ही तिथे येऊन स्वतःचं चेकअप करून स्वतःचं समुपदेशन आणि ट्रीटमेंट नक्कीच घेऊ शकता. सर्वांनी ज्यांना वाटत असेल की आपल्याला ह्या गोष्टीची गरज आहे त्यांनी नक्कीच येऊन ह्या गोष्टीचा फायदा घ्यावा. नमस्कार, माझं नाव किरण विजय साळवी. मी भद्रावती इथली रहिवासी असून व्हर्च्युअल्स मल्टीपर्पज सोसायटी या संस्थेची संस्थापकीय अध्यक्ष आहे. आज दिनांक 7 नोव्हेंबरला आम्ही कर्करोग निदान शिबिर आणि आरोग्य तपासणी, रक्तचाचणी ही भद्रावती शहरात ठेवलेली आहे. याचा मेन उद्देश असा होता की महिलांना कर्करोगाचा जो एक्सपिरियन्स आहे तो भरपूर होत आहे भद्रावतीमध्ये. आम्ही मागच्या वेळेस काही चाचण्या केल्या होत्या महिलांच्या, तर एकाच फक्त वार्डामध्ये 23 महिला आढळल्या होत्या कर्करोगाच्या. तर त्या याला उद्देश ठेवून किंवा महिलांना ह्या कर्करोगाचं माहिती फार कमी आहे आणि त्याच्यामध्ये भीती पण खूप आहे की मला कॅन्सरसारखा जर रोग झाला तर मी जिवंत राहणार नाही, मला प्रत्येक याच्यामध्ये माझे केस गळून जातील, माझं सौंदर्य जाईल. तर या भीतीने महिला सांगायला पण बघत नाही. आणि मी याच्यामध्ये काही असे महिला पण बघितले आहे ज्या मेडिकल फील्डमधून असून सुद्धा त्या घाबरलेल्या आहेत.
फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. वर्षावा सांता समारंभ आणि भंते धम्मानंद यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी शहर टाकवडे वेसीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहारामध्ये कार्यक्रम संपन्न झालाय. भंते गोविंद मांडो, भंते एस संबोधी व अमित मेधावी यांनी बौद्ध धम्माचे महत्त्व पटवून दिले. समाजाचे अध्यक्ष रंगराव पांडे यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बौद्धाचार्य अनिल कांबळे यांनी केले. यावेळी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु ते जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु ते जयमङ्गलं. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे बौद्ध विहार असलेले इचलकरंजी टाकोडे येथील टाकोडे वेस येथे आज वर्षावासानिमित्त आणि भंते धम्मानंद यांच्या 8व्या स्मृतिदिनानिमित्त आज वर्षावास कार्यक्रम संपन्न झाला. या निमित्तानं आपले संयोजक अनिल कांबळे यांनी वर्षावासानिमित्त कार्यक्रम घेतला होता. आपण अनिल कांबळे यांच्याशी बोलू. अनिल कांबळे साहेब, कसं आपण कार्यक्रम आज आपण वर्षावा 2023 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहार इचलकरंजी व भंते कालकथित भंते धम्मानंद यांचा 8वा स्मृतिदिन आपण इचलकरंजीमध्ये घेत आहोत. हा कार्यक्रम घेत असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक भव्य दिव्य बौद्ध विहार या इचलकरंजी शहराला लाभलेला आहे. त्याची प्रचिती सर्व कोल्हापूर जिल्हा व परिसरामध्ये व्हावी या दृष्टिकोनातून आणि धम्माचं अंकुर बीज या बौद्ध विहारामधून पेरावं आणि पेरत असताना त्याचं सर्व क्षेत्रामध्ये बौद्ध धम्माचा विचार जावा. बाबासाहेबाचं काम बौद्ध धम्माच्या माध्यमातून मोठं व्हावं आणि सर्व समाज बौद्ध धर्मी व्हावा ह्या दृष्टिकोनातून आज आपण वर्षावासाची सांगता करत आहोत. या वर्षावाची सांगता करत असताना या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये आदरणीय भंते गोविंद मांडो यांचं प्रसंगनासूर या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर भंते धम्मदीपजी या वर्षावासा निमित्तानं किंवा पूर्ण वेळ या इचलकरंजी बौद्ध विहारामध्ये त्यांचं सातत्य आहे. आणि अशा गोष्टी असताना विहाराचं
प्रारूप येण्यासाठी धम्ममार्गावर आरूढ होण्यासाठी आपण या ठिकाणी मी बोधाचार्य अनिल कांबळे, त्याचबरोबर माझे सहकारी गौतम दिगंबर कांबळे, नवल वामन कांबळे यांचं मोलाचं योगदान या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि त्या प्रसंगानं आमचं कांबळे कुटुंबीय आज या ठिकाणी धम्माच्या मार्गाच्या अनुषंगानं या विहारामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. या सर्व दर दिवस बुद्ध विहारामध्ये येऊन जो काही ग्रंथ पठण आहे तो ऐकत होत्या आणि शेवटी आज 5 नोव्हेंबर 2023 रोजी कालकथित भंते धम्मानंद यांची त्यांचा 8वा स्मृती दिन आणि बौद्ध धम्म परिषद या माध्यमातून आज साजरी झाली. या ठिकाणी वक्ते जे होते अमित मेधावी सर होते, त्याचबरोबर पांडे सर आणि सर्वांनी व्यवस्थित असं धम्मावरती विवेचन केलेलं आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि मीही धम्माचे 6 गुण सांगितलेले आहेत. या 6 गुण म्हणजे आम्हाला बुद्धांनी जे सांगितलेलं आहे, धम्म म्हणजे धम्म उपदेशलेला आहे, धम्म सांगितलेला आहे, योग्य धम्म सांगितलेला आहे. आणि संघालाही आणि उपासकाला आणि उपासिकालाही धम्मचं महत्त्वाचं आहे. म्हणून धम्माचं आचरण करून आमचं परिवर्तन झालं पाहिजे आणि याच माध्यमातून ही धम्म परिषद होती. विहारात जातो आणि मग माझ्याकडे बघून तुम्ही पण विहारात यायचं बंद करता, अशी काही स्थिती आपल्या महाराष्ट्रातल्या आंबेडकरी बौद्धांची झालेली आहे का, असंही बरेचदा मला वाटतं. पण आपण निश्चय असा करायला पाहिजे की बुद्धांची तत्व काय आहेत ही एकदा समजून घ्यायला पाहिजे. ती तत्व जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत बुद्ध धर्माविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होणार नाही. आणि श्रद्धा ज्या माणसाला उत्पन्न होत नाही तो माणूस वाटचाल करू शकत नाही. मी वर्षा अनिल कांबळे, मी इचलकरंजी बौद्धविहारीतील एक उपासिका आहे. मी तुम्हाला इथे वर्षावा सांगता समारोपानिमित्त माझे 4 महिन्याचे अनुभव सांगण्यासाठी आलेली आहे. या 4 महिन्याच्या अनुभवामध्ये आम्ही बौद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केलेले आहे, प्लस त्यामध्ये ऐकण्यात देखील आलेलं आहे. भंतेगणांनी वेगवेगळ्या भंतीजींनी तसेच प्रमुख वक्त्यांनी देखील रोज या ग्रंथांचं एक पाठ वाचन करून आम्हाला त्यामधलं असलेलं जे सत्यकथा असतील किंवा त्यामधून आम्हाला जे सत्यबोध येतील त्याचं त्यांनी विवेचन केलेलं आहे. यामधून आपल्या आयुष्याचे खरोखरच जे येणारे प्रसंग असतील किंवा अडीअडचणी असतील त्या प्रत्येकाचं उत्तर तुम्हाला यातून मिळेल. हे मी नक्की सांगू शकते, कारण हे मी स्वतः देखील अनुभवलेलं आहे. 7 नोव्हेंबर 1900 परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने शाळेचा पहिला दिवस पेढे वाटून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून साजरा करण्यात आला. 7 नोव्हेंबर 1900 रोजी साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिल्या वर्गाचा दिवस होता. त्यामुळे पूर्ण जगामध्ये शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात येतो. या ठिकाणी बाबासाहेबचा पहिला प्रवेश शाळेमध्ये झालेला आहे. आज त्या शाळेचं नामकरण प्रतापसिंह हायस्कूल अशा प्रकारचं सातारा असं हायस्कूल त्या झालेलं आहे. आणि त्या दप्तरामध्ये नोंद बाबासाहेबच्या या नावाची झालेली आहे. ती आज तागेत त्या रेकॉर्डला त्यांनी जपून ठेवलेली आहे. ते ऐतिहासिक पुरावा या शाळेचा. बाबासाहेब जसे जगामध्ये सन्मानित वाढले त्याप्रमाणे त्या शाळेचाही सन्मान वाढलेला आहे. शाळेच्या दप्तराची नोंद देखील या ठिकाणी जगप्रसिद्ध झालेली आहे. त्या नोंदीचा त्याचा निर्गम उतारा हे देखील आपण जगप्रसिद्ध केलेला आहे. त्याचा त्या काळची टीसी देखील महत्त्वाची आहे. बाबासाहेब त्या काळामध्ये वर्गाच्या बाहेर बसून वर्गामध्ये लक्ष देत होते. त्याचं एक अत्यंत महत्त्वाचा गुण बाबासाहेबांनी आणि त्यांच्या काळामध्ये इंग्लिशचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे. आणि मग परदेशी जाऊन देखील बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं आहे. मग त्यांच्या या शिक्षणाची सुरुवात आजचा जो दिवस आहे, आज शाळेचा पहिला दिवस या दिवसापासून झालेली आहे. मग तो दिवस जिल्हा आमच्या भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी अध्यक्ष आमचे अशोकरावजी कांबळे साहेब, सरचिटणीस खेडेकर साहेब, मी स्वतः कोषाध्यक्ष सुनील झोडके सर आणि इतर सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं शाळेचा पहिला दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी जे 1900 7 नोव्हेंबर
1900मध्ये रामजी बाबांनी त्यांना पहिल्या वर्गात दाखल केलं. त्यावेळी अनिष्ट जाती प्रथा अनिष्ट चालरीती सुरू होत्या. वर्गाच्या भावावर बाबासाहेबांना शिकावं लागलं. तरी बाबासाहेबांचे वडील हे सुभेदार रामजी शिस्तप्रिय होते आणि त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून भीमरावांना घडवलं आणि आज ते आदर्श सर्वांच्या जगामधले नंबर 100 आहेत. आणि आज त्यांचा शाळेचा दिवस 123वा दिवस आहे. त्या अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं त्या ठिकाणी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केलेला आहे. जय भीम, नमो बुद्ध. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेशाचा स्मृती दिन, त्या निमित्तानं या ठिकाणी एक छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर घेण्यात आला होता. वास्तवात डॉक्टर बाबासाहेबांना या शाळेपासून प्रेरणा मिळाली आणि आपल्या जगातील एक विद्वान म्हणून त्यांनी ख्याती मिळवली आणि त्याचंच एक स्मरण म्हणून आजच्या दिनी हा विद्यार्थी दिन साजरा करण्यात येतो. त्यातलाच एक भाग म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होतं. त्या निमित्तानं मी सर्व जनतेस विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम. लातूर येथील राजा सिद्धोदन चॅरिटेबल ट्रस्टच्या बुद्धविहारात उत्कृष्ट अभियंता समृद्धी महामार्गचे तांत्रिक प्रमुख MSRDCचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे बंधू लातूरचे लोकप्रिय संसदरत्न माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांनी 6 फूट उंचीची बुद्ध मूर्ती विहारास दान केली आहे. गुप्त महादेवजी यांनी अजंठाच्या समोर, अजंठा लेणीच्या समोर एक मोठं पालीचं विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुरू करत आहेत. त्या विद्यापीठाच्या अंतर्गत महाराष्ट्रात आणि देशात विविध पालीचे केंद्र सुरू आहेत अशी या प्रसंगी इच्छा व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे मोठे बंधू जे उत्कृष्ट अभियंता म्हणून महाराष्ट्र शासनाने 2 वेळा त्यांचा गौरव केलेला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक महामार्गाचे ते निर्माते आहेत. समृद्धी एक्सप्रेसवे त्यांच्यामुळे झालेला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे त्यांच्यामुळे झालेला आहे. महाराष्ट्र सदन दिल्ली ते त्यांच्यामुळे झालेलं आहे. मुंबईचं सिलिंगसुद्धा माझ्या त्या भावामुळे झालेला आहे. अशा बंधूंच्या 30 ऑक्टोबरला वाढदिवस झाला. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं या विहारात बुद्धमूर्ती दान करण्याची संधी मला माननीय अध्यक्ष आनंद सोनवणे यांनी दिली. त्याबद्दल मी ट्रस्टचे अत्यंत आभारी आहे, ट्रस्टचा ऋणी आहे. आपण असंच मला समाजाची आणि धर्माची सेवा करण्याची संधी द्याल या अपेक्षेने मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.